नमस्कार, मी आहे स्वाभिमानी पत्रकार दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर। आज आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी सेंट्रल नाका आहे आणि सेंट्रल नाक्याच्या माझ्या पाठीमागे बघत आहात पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चं हे कार्यालय आहे संभाजीनगर शहरातील। आणि या कार्यालयाच्या अवतीभोवती सर्व अवैध प्रकारची जी काही वाळूची ठिया आहेत ती थाटलेली आहेत आणि या ठियावरती पोलीस प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर आहेच, परंतु मुख्य जबाबदारी जी काही आहे कारवाई करण्याची ती जबाबदारी आहे महानगरपालिकेची। आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण आयुक्त जे आहेत संतोष वाऊळ यांची आहे आणि तहसीलदार जे अप्पर तहसीलदार आहेत नितीन गर्जे म्हणून ते गरजताना या ठिकाणी दिसत नाही आहेत। त्यांचाही देखील अर्थपूर्ण संबंध या सर्व वाळू माफियांशी मोठ्या जोराशोरात आहे आणि लाखो रुपयांची उलाढाल दरमहा या वाळू अवैध उपसा करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या वाळू माफियाच्या माध्यमातून होत असते। वाळूची हायवा टिप्पर आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक होत असते आणि या वाहतुकीमुळे अनेक जणांचे बळी देखील गेल्याच्या घटना वर्षभरामध्ये आपण अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत। अनेकांना आपल्या सुखी संसाराला मुकावं लागलेलं आहे, अनेकांना आपले प्राण गमावावे लागलेले आहेत। या वाळू माफियांच्या बाबतीमध्ये आज दैनिक बुलंदशक्तीच्या वतीने आम्ही पोलखोल करणार आहोत। माझ्या हाकेच्या अंतरावरतीच वार्ड क्रमांक 3 जो आहे महानगरपालिकेचा तोही देखील आहे आणि इथे पोलीस प्रशासनाचं मुख्य या ठिकाणी उपायुक्त कार्यालय देखील आहे। आणि या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती कशा पद्धतीने आझाद चौक इथून 200 मीटर अंतरावरती आहे त्या पूर्ण रस्त्याच्या दुतर्फा देखील वाळूंचे ठेके या ठिकाणी वाळू माफियांनी थाटलेली आहेत। आणि या सर्व गोष्टीकडे तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील किंवा संतोष वाळू अतिक्रमण उपायुक्त असतील, वादग्रस्त ठरलेले उपायुक्त आहेत त्यांनी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले उपायुक्त आहेत त्यांच्या संदर्भामध्ये दैनिक बुलंदशक्तीकडून हा विशेष स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आम्ही आज छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना दाखवणार आहोत। आणि वरिष्ठ अधिकारी यांनी या ग्राउंड स्पेशल रिपोर्टची विशेष दखल घेतली पाहिजे। जर दखल पोलीस आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेत नसतील तर कुठेतरी यांना देखील या संबंधित खालचे जे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं आर्थिक देवाणघेवाण केली गेलेली आहे असं आम्ही निश्चितपणे ठामपणे म्हणू। आपण पाहूया पुढे काय सत्य घटना आहे ते। आपण बघत आहात हे छत्रपती संभाजीनगर परिमंडळ 2 जे पोलीस उपायुक्त कार्यालय आहे त्या पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या 50 मीटर अंतरावरतीच हा वाळू ठेकेदाराचा ठिया आहे। आणि या कशा पद्धतीनं ही वाहनं या ठिकाणी विना नंबरची उभी केलेली आहेत। RTO कार्यालय देखील मोठं झोपेचं सोंग घेत आहे, कुठल्याही वाहनाला इथं नंबर प्लेट आपल्याला दिसत नाही आहे। कशा पद्धतीने ही वाहनं या ठिकाणी आहेत आणि वाळू माफिया कशा पद्धतीनं बसले आहेत आपण बघणार आहोत। हे वाळूचा ठिया आहे आणि हे परिमंडळ 2चं कार्यालय आहे। आपण बघितलं हा वाळूचा ठेकेदार या ठिकाणी बसलेला आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे आपण बघत आहात। आता हा आझाद चौक आहे आणि हे बिकानेरचं दुकान आहे आणि या आझाद चौकामध्येच आपण बघत आहात कशा पद्धतीनं वाळू ठेकेदारांनी ही वाळूची दुकानदारी चालू केलेली आहे। आणि अतिक्रमण उपायुक्त संतोष वाऊळ आपण स्वतःला म्हणतात ना मी खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, हे वाळू ठेकेदार आहेत आणि हा वाळू ठेका आहे सार्वजनिक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात थाटल्या गेलेला आहे। आणि हे अतिक्रमण आपली काढण्याची हिंमत नाही, कारण की आपण गोरगरीब जे हातावर काम करणारे आणि भाजीपाला विक्रेते आहेत त्यांची अतिक्रमण आपण काढत असता मात्र या लोकांची अतिक्रमण आपल्या काढायची हिंमत नाही आहे। आपण बघू शकता हा एक टिप्पर आहे, हा पण कशा पद्धतीनं भरल्या जात आहे। MA-2080 9893 नावाचा हा टिप्पर आहे। कशा पद्धतीनं वाळू माफिया या ठिकाणी बसलेले आहेत आपण बघत आहात, कशी वाळू भरल्या जाते आणि खुल्याआम रोडच्या कडेला कुठल्याही प्रकारची यांची अधिकृत नावावर जागा नाही, PR कार्ड नाही आहे, 712 नाही आहे, हे मालकीची कुठलीही कुणाची जागा नाही आहे। सर्रासपणे कशा पद्धतीने ही वाळूची ठे जागोजागी 10-10 20-20 फुटावरती पडून आहेत। बघितलं आपण ही कशा पद्धतीनं इथं वीट पण विक्री केली जाते, इथं रेती पण विक्री केली जाते। बघता एमबेक ट्रेडर्स म्हणून लिहिले आहे, तिथं मटेरियल बी भेटतं, मटेरियलसोबत सगळी वाळू बी भेटते। हे कशा पद्धतीनं इथून तिथून आझाद चौकामध्ये संबंधित तहसीलदार नितीन गर्जे आपण देखील भूमिका घ्यायची हिम्मत करत नाही आहे आणि संतोष वाऊळ आपणही करत नाही आहे, कारण की आपणा दोघांनाही देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण दरमहा या वाळू माफियाकडनं होत असल्यामुळे आपण हा गोरखधंदा खुलेआमपणे करण्यास वाळू माफियांना मुभा दिलेली आहे।
संबंधित या विभागाचे तलाठी असतील त्यांनीही देखील या विषयाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, कारण की त्यांनाही दरमहा आर्थिक देवाणघेवाण या वाळू माफियाकडून मिळत असल्यामुळे या गोष्टीला ते पूर्णविराम देत आहेत आणि याच्यामुळे जे आहे वाहतूक खोळंबा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। हे गुड लक ॲक्सिडेंट स्पेशलिस्ट म्हणून दुकान आहे आणि इथं पण वाळूचा ठिया आहे आणि तो ठिया पूर्ण जो वैशालीनगर जसवंतसिंगपुरा सिडको N8 कडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगत आहे हा ठिया आपण बघत आहात। हे इथं वाळू माफिया कशा पद्धतीनं बसले आहेत, छोटी मोठी जे आहेत ठिये घेऊन, अशा राजरोसपणे हा सर्व कारभार मोठ्या जोमात सुरू आहे आणि या सर्व कारभाराकडे दुर्लक्ष महसूल व महानगरपालिकेचे अधिकारी यांचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे की खुलेआमपणे शहरामध्ये वाळू विक्री केली जात असेल, या वाळू विक्रीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे हे सर्व काही कारभार जोमात सुरू आहे। आता ही कमान आपण बघत आहात, जीवेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे ही आणि या जीवेश्वर गृहनिर्माण संस्थेपाशी रसवंती आहे माऊली आणि त्या माऊली रसवंतीला लगतच हे साखरे हॉल आहे आणि साखरे हॉलच्या लगत हे आपण बघत आहात कशा पद्धतीने विटा विक्री आणि रेती विक्री। ही रेती जरी त्यांची अधिकृत असली, आपण समजू अधिकृत नसावीत, अधिकृत असली जरी मात्र जागा त्यांच्या मालकीची नाही आहे, जागा ही महानगरपालिकेची आहे। सार्वजनिक या छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांची ही जागा आहे, त्यांच्यासाठी येण्या जाण्यासाठीची जागा आहे, परंतु या जागेवरती कशा पद्धतीनं बेसुमार वाळूचं उत्खनन करून कशा पद्धतीनं ठिये या ठिकाणी जागोजागी साचलेले आहेत। आपण बघितलं या आमच्या आझाद चौकाकडून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत येणाऱ्या बाजूची आम्ही दृश्य मानवी मन हेलावून टाकणारी दृश्य दाखवत आहोत। किती ठिये आहेत आपण बघितलेलीच आहेत, लगातार 10-10, 20-20 फुटाच्या अंतरावरती वाळू माफियांनी आपली दुकानदारी कशा पद्धतीनं थाटलेली आहे। दैनिक बुलंदशक्तीच्या माध्यमातून जीवाची तमा न बाळगता आम्ही हे सत्य दाखवण्याचं धाडस करत आहोत। परत आम्ही ह्या रस्त्यातून या ठिकाणी हा जो पोलीस अधीक्षक यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानापाशी आम्ही आता आलेलो आहोत। त्या निवासस्थानाच्या समोर देखील आम्हाला काहीतरी साठा दिसून येतोय हाकेच्या अंतरावरती। एक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आहे आणि इथे देखील मुरुम पडलेला आहे। बघता आपण कशा पद्धतीनं मुरुम आहे, या ठिकाणी देखील विटा पडलेल्या आहेत। हे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड ग्रामीणचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहे। त्यांच्या कार्यालयाच्या भिंतीच्या निवासस्थानाच्या भिंतीच्या लगत कशा पद्धतीनं हे ठिये आहेत या ठिकाणी आपण बघू शकता। यावरून लक्षात येतं की हे वाळू माफिया पोलीस प्रशासनालाही कशा पद्धतीनं जुमानत नाही आहे, कुणालाही कशा पद्धतीनं घाबरायला तयार नाही आहे, तर आम्हालाही यांच्यापासून घातपात होऊ शकतो। घातपात करण्यासाठी महसूल व महानगरपालिकेचे वादग्रस्त व भ्रष्टाचाराने बरबटलेले अतिक्रमण उपायुक्त संतोष वाऊळ देखील या माफियांना मारहाण करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी एक प्रकारची सुपारी देऊ शकतात, ही सत्यता आपल्याला नाकारता येणार नाही आहे। आपण बघत आहात आता हे वृक्ष आहे मोठा आणि या ठिकाणी ही कोणती सावधान गृहनिर्माण संस्था आहे आणि या सावधान गृहनिर्माण संस्थेच्या लगत हे बघू शकता M820 CT 2454 नावाचा टिप्पर आहे आणि या टिप्परचं आपण बघू शकता ही दृश्य, त्याच्यावर नंबर देखील दिलेला आहे आणि कशा पद्धतीने हे वाळूचे ठिये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कशी आहेत थाटलेली दुकानदारी, कसे बसलेले आहे सर्व वाळू माफिया या ठिकाणी वाळू हे करण्यासाठी विक्री करण्यासाठी। इथं कसल्याही प्रकारचे तुम्हाला पावती लागणार नाही, काही लागणार नाही, मागेल त्याला वाळू, मागेल त्याला वीट, मागेल त्याला सगळ्या गोष्टी एकदम कधीही खुले आम 24 तास सेवा या ठिकाणी खुलेआम दिल्या गेली आहे। या अशा पद्धतीनं वाहनं उभी केली गेलेली आहे जागोजागी या प्रकारची। आपण बघितलं लकी फॅब्रिकेशनच्या पुढच्या भागाकडे आझाद चौकाकडे TV सेंटरकडून जाताना हा वाळूचा ठिया आहे आणि हे वाहन क्रमांक आहे MH180989 MH18 आहे आणि हा क्रमांक आहे आपण बघितला तर इथेही देखील मोठ्या प्रमाणात वाळूची विक्री मोठ्या जोमासोमात चालू आहे। हे बघितलं वाळू माफिया आहे ते ही अशा पद्धतीनं खुलेआमपणे विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आझाद चौकाचा हा परिसर आहे, आपण पाहता एकरूप गणेश मंदिर आहे, इथंही सोसायटी आहे। अशा पद्धतीने हे वाळू माफिया इथेही बसलेले आहेत, आपण पाहत आहात हे वाळू माफिया
विक्रीसाठी खुलेआम बसलेले आहेत. अशा पद्धतीनं इथंही देखील बघता आपण ही रेतीचे ठिये जागोजागी आहेत. एक नव्हे तर अनेक ठिये या ठिकाणी पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांना या व्हिडिओबद्दल काय वाटतं, तुमच्या परिवारातील तुमच्या आजूबाजूतील अनेक जणांचे बळी गेलेले आहेत या वाहनाच्या धडकेमध्ये आणि यामुळे तुम्हाला रोज कुठेतरी दिवसभरामध्ये वाहतूक कोंडीला सामना करावा लागतो, त्याला तोंड द्यावं लागतं. तुमची डोकेदुखी देखील या वाहनधारकामुळे होत असते आणि मात्र याला सर्वस्व जबाबदार नितीन गर्जे अप्पर तहसीलदार आहेत. या ठिकाणी जर एवढे ठिये असतील एकाही भागामध्ये तर छत्रपती संभाजीनगर शहरातील कमीत कमी ठियांची संख्या माझ्या मते 1000च्या जवळपास आहे. 1000 ठिये जर बेकायदेशीरपणे रस्त्याच्या कडेला स्वतःच्या मालकीची नसताना देखील आम्ही इथं आलेलो आहोत आता आझाद चौकामध्ये. आझाद चौकातून आम्ही आता रोशन गेट परिसर कडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दिशेला आता वळतोय. आपण तिथेही पाहणार आहोत कशी ठिये आहेत. हे आझाद चौकाच्या 1 किलोमीटरच्या आतली आम्ही दृश्य आपणास दाखवत आहोत. आता हे बघू शकता आझाद बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहे. इथेही देखील कशा पद्धतीनं ही पूर्ण ठियांची संख्या आहे, कशा पद्धतीनं वाळू या ठिकाणी आहे, खुलेआम बसलेली आहेत. कुणाचीही भीती नाही, कारण की या सगळ्यांनी जे आहे या ठिकाणी हप्ते महिन्याकाठी महसूल विभागाला व महानगरपालिकेला व पोलीस प्रशासनाला N7 असेल जिन्सी पोलीस ठाणे असेल यांना दिल्यामुळे यांना कसल्याही पद्धतीची भीती उरलेली नसल्यामुळे यांनी खुलेआमपणे रस्त्यावरती अशा पद्धतीने वाळूची जी काही आहे हे भरणं चालू आहे. खुलेआमपणे सर्व काही जोराशोरात चालू आहे. आपण बघत आहात दैनिक बुलंदशक्तीकडनं ही पोलखोल केली गेलेली आहे वाळू माफियांची. बघता आपण कशा पद्धतीनं पूर्ण वाळूंची टिफर मोठ्या प्रमाणात भरली जात आहे. असं 10-10, 15-15 फुटाचं हे अंतर आहे आणि या 10-10, 15-15 फुटाच्या अंतरावरती वाळू माफियांनी कशा पद्धतीनं ही सर्व दुकानदारी आर्थिक देवाणघेवाण हप्ते चालू करून केलेली आहे. आपण बघतच आहात. आपण बघता हा पेट्रोल पंप आहे रोशन गेट कडे जाताना आझाद चौकातून आणि या पद्धतीनं ही वाळू माफिया आहेत. हैदोस चालू आहे. अतिक्रमण उपायुक्त संतोष वावळे यांच्या आशीर्वादाने आणि नितीन गर्जे हे न गरजल्यामुळे तहसीलदार आहेत नितीन गर्जे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे थोड्या प्रमाणामध्ये. एकच मिनिट साइड में लेरा तर का बाजूला गाव रोडून टीव्ही सेंटर भागातून जात आहोत शिडको परिसरामध्ये. इथं पूर्ण बघितली ही वाहनं उभी आहेत कशा पद्धतीने. शिडकोतून आम्ही रेणुका माता मंदिराच्या दिशेने वाटचाल करतो आहे. कशा पद्धतीनं पूर्ण वाहनं शहरातील टीव्ही सेंटर हा भाग गजबजलेला भाग म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये कशा पद्धतीनं वाळू माफियांचा बी हैदोस आहे. नितीन गर्जे तहसीलदार आहेत. नितीन गर्जे आणि उपायुक्त अतिक्रमण महानगरपालिकेचे संतोष वाहुळ या 2 महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आणि महिन्याकाठी ठरलेल्या आर्थिक देवाणघेवाणमुळे अशा पद्धतीनं ही ठिये खुलेआम पद्धतीनं थाटलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आता पुढे देखील पाहणार आहोत कशा पद्धतीनं ही ठियांची संख्या आहे. हे कलावती मंगल कार्यालय आहे आणि या कलावती मंगल कार्यालयाच्या लगत ही अशा पद्धतीनं ही वाळू आता ही भरल्या जात आहे मजुरांच्या साहाय्याने. इथं बघत आहात आम्ही कशा पद्धतीनं ही वाळू आहे आणि या ठिकाणी ही ठिये आपण बघत आहात. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महसूल मंत्री महोदय आपण बघा हे कशा पद्धतीनं या ठिकाणी वाळूंची ही ढिगाराच्या ढिगारं जागोजागी आपल्याला थाटलेली पाहायला मिळत आहेत. आपण बघत आहात आमच्या पाठीमागे देखील एक हायवा आहे, वाहन आहे दिसतंय आणि इथे देखील आपण बघत आहात कशा पद्धतीनं वाळूची ही ठिये पडलेली आहेत. संबंधित तलाट्याला दिसत नाही. हे रेणुका माता मंदिराच्या समोरच्या भागातील ही दृश्य आहेत वाळूची आणि कशा पद्धतीने ही वाळू शहरात येते आणि किती वाहनं असतील आपण कल्पनाही करू शकत नाही. हजारो वाहनांची इथून जे आहे वाहतूक केली जाते आणि याकडे तहसीलदार गर्जे यांचं दुर्लक्ष आहे. आपण बघितले आहेत की किती ठिये आम्ही अवघ्या 15-20 मिनिटाच्या फरकामध्ये. इथे देखील आपण ह्या आंबेडकर चौकाच्या बाजूलाच हा ठिया आहे. आपण बघत आहात कशा पद्धतीनं थाटलेला चालू आहे. बांधकाम
इथं आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य परम धर्म छत्रपती संभाजीनगर आहे आणि इथे जे महानगरपालिकेचं आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राच्या बाजूलाच कशा पद्धतीनं पूर्ण हे हर्सुल टी पॉइंट आहे आणि हर्सुल टी पॉइंटपाशी आरोग्य केंद्र आहे। आरोग्य केंद्राच्या समोरच एक्झॅक्ट हे अशा पद्धतीनं सर्व काही कडी क्रेशरवरून आणलेली सर्व काही ठिये बघू शकता खुलेआम पद्धतीनं कशी थाटलेली आहे ती इथं आपण पाहत आहात। पूर्ण वाळू माफियांची ही वाळू विक्री जोराशोरात सुरू आहे। कुठल्याही वाहनाला जवळपास 90% वाहनधारकांना कुठलाही नंबर या ठिकाणी दिसून येत नाही। RTO पण देखील सोपी गेलेल्या आहेत। अनेक वाळू माफियाकडे अधिकृत पावत्या देखील असू शकतात, ही शक्यता आपण नाकारता येणार नाही, पण जे बेकायदेशीर आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत। आणि या माझ्या डाव्या आणि उजव्या साईडला दोन्ही ठिकाणी ही दृश्य दाखवावीत कशा पद्धतीनं ही इकडून मिळा ही बघता आपण कशा पद्धतीनं वाळू विक्री जोराशोरात चालू आहे। ही इकडनं पण आपण दाखवावीत दोन्ही साईडनी। ही राष्ट्रवादी भवन आहे टी पॉईंटचं। या राष्ट्रवादी भवनपाशी कशा पद्धतीनं वाळू विक्री जोरात चालू आहे आणि डाव्या आणि उजव्या दोन्ही भागामध्ये ही विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे वाळू माफियाच्या माध्यमातून। ही बघत आहात तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी हे राष्ट्रवादी भवन आहे आपण पाहत आहात। राष्ट्रवादी भवनच्या हाकेच्या अंतरावरती म्हणजे समोरच एक्झॅक्ट अशा पद्धतीनं वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। माझं नाव आसिफ अब्रार खान आहे, मानवी हक पत्रकार सामाजिक कार्यकर्ता। शहरामध्ये जे अवैध वाळू माफिया जे काम चालू आहे त्यांना तहसीलदार गर्जे साहेब यांचा पाठिंबा आहे का? त्यांच्या नाकाखाली हे एवढे कारस्थान चालू आहे, त्यांना याची काही भरक नाही का? म्हणून माझी शासनाचा ही विनंती आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून बरखास्त करण्याबाबत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयाच्या बाहेर आम्ही आहोत आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील N7 परिसर असेल, TV सेंटर भागात असेल, किती पद्धतीनं कशा पद्धतीनं बेसुमार वाळू उत्खनन करून कशा पद्धतीनं वाळू माफियांनी आपली दुकानदारी थाटलेली आहे ही दृश्य आम्ही दाखवलेली आहेत। आणि ही सर्व काही मिलीभगत आहे। तहसीलदार जे आहेत अपर तहसीलदार शहराचे नितीन गर्जे आहेत यांच्या शुभ आशीर्वादाने हा सर्व पराक्रम मोठ्या जोमासोमात सुरू आहे। आणि याकडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी कशा पद्धतीने कशा भूमिकेतून तहसीलदार नितीन गर्जे यांच्यावर गरजतात की तेरी भी चूप मेरी भी चूप अशा पद्धतीनं संयम बाळगून या नितीन गर्जे यांना मूकसंमती देतात हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त असतील जी श्रीकांत असतील किंवा अतिरिक्त जे आयुक्त आहेत उपायुक्त आहेत अतिक्रमण विभागाचे संतोष वाऊळ असतील, या सर्व अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळेच म्हणजे 24 तास हे सर्व काही गैरकारभार मोठ्या प्रमाणात चालू आहे। याच्यावर जे आहे कारवाई होणं उचित आहे। आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दैनिक बुलंदशक्ती वाचकांनो आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतं आणि हे सुरू असलेला प्रकार बंद व्हावा वाटतो का? आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा। दैनिक बुलंदशक्ती हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आम्ही जीवाची तमन्ना बाळगता हा सर्व खळबळजनक व्हिडिओ जो आहे आपल्या लक्षात आणून दिलेला आहे। जे काही शहरामध्ये अनुचित प्रकार होतात की वाहनाच्या धडकेमध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू अशा बातम्या आम्ही देखील प्रसिद्ध केलेल्या आहेत। महिलेचा जागीच वाहनाच्या धडकेमध्ये वाळूच्या टिप्परने जागीच मृत्यू, लहान बालकाचाही मृत्यू, आया बहिणींचे मृत्यू असे जे काही मृत्यूचं तांडव जे आहे वाळू माफियाच्या टिप्परमुळे हायवामुळे आणि ट्रॅक्टरमुळे होत आहे हे तांडव कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि जर जिल्हाधिकारी महोदय मनपा आयुक्त आपणास
हे सर्व काही अवैध धंदे सुरू करायचे असतील आणि आपल्याला हप्तेखोरी घ्यायचीच असेल तर शहराच्या हाकेच्या अंतरावरती अनेक ठिकाणी वर्ग 2चे जसे काही गायरान, किरसमात, मदतमास, महारहाडोळा प्रकारच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनीवरती सर्व वाळू माफियांना एका ठिकाणी जमा करावे। त्या वाळू माफियांची कमीत कमी 3-4 हजार जी काही वाहनं आहेत त्या एका ठिकाणी जमा करावे आणि तिथूनच सर्व वाळू जी विक्री आहे शहराला रात्रीला तेही टायमिंग ठरवून देऊन त्या टायमिंगच्या नुसारच वाळू वाहतूक या शहरामध्ये आली पाहिजे। दिवसा जर वाळू वाहतूक आली तर अनेक नागरिकांना याचा सामना करावा लागतो। हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि नितीन गर्जे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? निश्चित यामध्ये व्यक्त व्हा। धन्यवाद।